आणि आता काकूने विचारूया कुठला पदार्थ आहे? राईस स्प्रिंग रोल. राईस स्प्रिंग रोल. स्प्रिंग रोल. ओके. साहित्य बघा. 1 वाटी भात, शिजवून घेतलेला भात, बारीक किसलेला गाजर, उकडून मॅश केलेला बटाटा, बारीक किसलेली कोबी, मैदा, कॉर्नफ्लोअर, कांदा, मीठ, हळद, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तेल, चाट मसाला आणि जिरे पावडर. साहित्य झालंय लिहून. आणि हा काय वेगळा पदार्थ आहे ते आता नीट बघूया आपण कसं कसं करतायत बघू. स्प्रिंग रोल साठी कशाचे आहे ते म्हणजे एक्झॅक्टली? ऍक्च्युअली ते शिजवलेला भात आहे, त्यात गाजर, हो शिजवलेला भात, गाजर, पोटॅटो मिश्रण, मॅश केलेले पोटॅटो आणि कोबी आणि कच्च्या पण घेतलेले आहेत. गाजर पण कच्चा आहे आणि कांदा आहे आणि जास्त पण हे फिलिंग आहे आतमधलं का कव्हर? आतमधलं फिलिंग आहे आणि ते जास्त पण शिजवायचं नाही कारण ऍक्च्युअल बटाटा शिजलेला आहे, भात शिजलेला आहे आणि गाजर आपल्याला कच्चा हवा आहे म्हणून शेवटी टाकायचं आणि कोबी पण आपल्याला कच्चं पाहिजे असतं म्हणून थोडा क्रिस्पीच पाहिजे, थोडंसं क्रिस्पी पाहिजे. ठीक आहे. आधी काय घालताय मग तेलावर? आलं लसूण पेस्ट टाकायचं. तेल ठेवलंय आपण 1 टीस्पून टाकायचं. आता 1 बाय 1 मसाले ना? हो नाही, कांदा टाका आधी. कांदा भात टाका. आता भात शिजवल्यानंतर थोडंसं मऊ कुस्करून घ्यायचं हाताने किंवा एकदम मिक्सर मधून फिरवलं तरी चालतं. बाइंडिंग व्हायला पाहिजे ना जरा व्यवस्थित. किती पाहिजे बघा? तेवढं लागतंच ते. 1 कप बटाटा, उकडून मॅश केलेला बटाटा, हळद टाका कलर येण्यासाठी म्हणजे जरा तेलात पाव चमचा हळद बस. आता काळी मिरी पूड पाव टीस्पून कारण आपण मिरची वापरलेली नाही याच्यात. काळी मिरी त्याचा तिखटपणा. चाट मसाला अर्धा चमचा आणि जिरा पावडर. जिऱ्याचा सॉल्ट पण खमंग असतो ना. आता हा कोबी किसलेली कोबी, त्यातलं पाणी पण निथळलंय का तुम्ही? पाणी निथळलं. कोबी किसून निथळून घेतल्यामुळे त्याचं ते असं ओलसर नाही होणार. नाही ओलसर नाही. आता गाजर टाका. गाजर कलर पण चांगला येतो आणि आपलं कच्चं खाण्यात येतं ना. चवीप्रमाणे मीठ आपलं सगळं मीठ. हे फिलिंग तयार झालं. फिलिंग बारीक चिरलेली कोथिंबीर आता ठीक. सारण तयार झालं. आपण जे सारण बनवलं ते तर आलंच आहे आणि आपण कव्हरसाठी मैदा घेतलाय आणि कॉर्नफ्लोअर थोडंसं. आता कसं करायचं? आता हे लाटून घ्यायचं. थोडीशी पिठी घालायची. थोडंसं लांबटच लाटायचं हे म्हणजे आपल्याला लांबट रोल पाहिजे ना. असं लांबट करायचं आणि ह्याला म्हणजे सरळ बाजूने म्हणजे चिटकून म्हणजे आतरी लावून बाहेर येऊ नये. आपण जे सारण आत भरतो ना वगैरे आपण लावतो कधी लावतो पण हे पण आतलं सारण बाहेर तेलात सुटू नये म्हणून हे साईडने लावून घ्यायचं. गोंद लावतोय त्याला. हे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतलंय ना? काय घेतलं? मैदा आहे. मैदा कॉर्नफ्लोअर पिठामध्ये आहे. कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा दोन्ही चालतं. तुम्ही पेस्टला घेतलेलं. आता ह्या मिश्रणाचं असं लांबट रोल करायचं म्हणजे ह्यात गुंडाळण्यासाठी. अच्छा. आणि असं ठेवायचं इथं. ओके. परत लाटणार नाही ना? परत लाटायचं नाही याला आता. तेव्हा सील करायला सील करायला लागलं. आता हे बाजूने निघू नये म्हणून हे लावायचं. परत ते करून आणि साईडनी पण ना? साईडने आपण त्याला प्रेस करायचं थोडंसं. असं गुंडाळत जायचं आणि एकदा तो रोल व्यवस्थित गुंडाळला साईडने असं प्रेस. तसं भीती नाहीये. ते मैदा आहे त्याच्यामुळे फुटणार नाही तळताना आणि बाहेर येणार नाही सारण. तर त्यामुळे आता हे तयार झालेलं आहे. आता हे डीप फ्राय करायला लागेल. हो तळायला लागेल. मग आता तळणीची तयारी करूया. रोल रेडी झालेले आहेत आता तळणीसाठी. तर आता हे रेडी झालेले रोल हलक्या हाताने डीप फ्राय करून घ्यायचे. ते गॅस आपल्याला तसा मंद ठेवायला हवा ना. ठीक
ठीक आहे, आपण हे मस्त कुरकुरीत तळून घेऊया आणि तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, लिहून. राईस स्प्रिंग रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी शिजवलेला भात, गाजराचा किस, उकडून मॅश केलेला बटाटा, कोबीचा किस, 1 वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लोर, बारीक चिरलेला कांदा, मीठ, हळद, काळी मिरी पूड, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तेल, चाट मसाला आणि जिरेपूड. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये 1 वाटी शिजवलेल्या भाताचा लगदा, उकडून मॅश केलेला बटाटा, हळद, काळी मिरी पूड, चाट मसाला, जिरेपूड, कोबीचा किस, गाजराचा किस, मीठ आणि कोथिंबीर घालून सारण वाफवून घ्यावं. 1 वाटी मैद्यामध्ये थोडं कॉर्नफ्लोर, तेल आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. तयार पिठाची लांबट पारी लाटून त्यामध्ये सारण भरून घ्यावं. कडेला मैद्याची पेस्ट लावून रोल करून घ्यावेत. तयार रोल्स डीप फ्राय करून घ्यावेत.